सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. नशिबाची साथ पूर्णपणे तुम्हाला मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप खास आहे. एखादं विशेष काम पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुमची मेहनत आणि नशिबाची साथ यामुळे सर्व काही उत्तम राहील. पैशांची स्थिती चांगली राहील. तुम्ही स्वतःच्या हिमतीवरती कामाच्या ठिकाणी फायदा मिळवाल. परदेशामध्ये सरपंच असलेल्या लोकांसाठी अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कदाचित प्रवासाचे योग देखील तुम्हाला येतील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरामध्ये थोडीशी अस्थिरता जाणवू शकते. आई वडिलांशी तुमचे काही मतभेद होऊ शकतात, परंतु प्रेमसंबंधांसाठी हा काळ चांगला आहे. कुटुंबामध्ये तुम्हाला सुख मिळेल. नोकरी करणाऱ्यांनी फार मेहनत केली तर वरिष्ठांना तुम्ही नक्कीच संतुष्ट करू शकता. तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगला फायदा मिळवाल. परदेशामध्ये संपर्क असलेल्या लोकांसाठी अचानक धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे. तुमची मेहनत आणि नशिबाची साथ यामुळे आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज काही लोकांसाठी आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर प्रवास होऊ शकतो. हा प्रवास तुमच्यासाठी फारच आनंददायी ठरेल. आत्मविश्वास आणि उत्साहानं परिपूर्ण राहून तुम्ही चांगला नफा कमावाल. नवीन व्यावसायिक योजनांवरती आज काम करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. मात्र घरामध्ये तणावपूर्ण वातावरणामुळे कुटुंबातील सदस्य तुमच्या यशाचा पुरेपूर आनंद घेऊ शकणार नाहीत. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्हाला अनेक स्तरांवरती अडचणीमध्ये आणू शकतो. तुम्ही गोंधळलेल्या स्थितीमध्ये असाल आणि यामुळे वेळेवरती काम पूर्ण करणं तुमच्यासाठी कठीण होईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील, परंतु अचानक खर्च वाढण्याची देखील शक्यता आहे. सध्या संसाधनांची कमतरता असल्यामुळे काही व्यावसायिक योजना तुम्हाला थांबवाव्या लागू शकतात. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की ज्यांना हाडं आणि किडनीशी संबंधित आरोग्य समस्या आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस कठीण असू शकतो. ज्येष्ठ नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या भावनिक गुंत्यापासून आणि लांबच्या प्रवासापासून दूर राहावं. घरी पाहुणे आल्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांसाठी अशांतता तुमच्यासाठी चिंतेचं कारण बनू शकते. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही आर्थिकदृष्ट्या खूप संपन्न राहाल. तुमचा मान वाढेल आणि तुमची ख्याती देखील सर्वत्र पसरेल. व्यवसायाचा विस्तार होण्याची देखील शक्यता आहे. तुमची मेहनत आज फळाला येईल. तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. कुटुंब आणि मित्रांसोबत बाहेर तुम्ही फिरायला जाल, जिथे तुम्हाला चांगली साथ मिळेल. जीवनसाथीदारासोबत तुम्ही आज आनंदी वेळ घालवाल. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध मधुर राहतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या संपर्कामुळे तुम्ही आज व्यावसायिक संदर्भामध्ये महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला सर्व बाजूंनी यश मिळेल आणि तुमच्या शक्तींमध्ये वाढ होईल. तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा असेल, ज्यामुळे मित्र आणि नातेवाईकांशी तुमचे संबंध हे जास्त मधुर होतील. कुटुंबातील वडीलधारी मंडळी तुमच्या सर्व कामांमध्ये आनंदाने मदत करतील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची चांगली कामगिरी इतरांना प्रभावित करेल.
तुमच्या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही यशस्वी व्हाल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा थोडासा निराशाजनक राहू शकतो. इतरांसोबत मिळून केलेल्या कामातही तुम्हाला चांगला फायदा होईल. आज तुम्ही नेहमी सकारात्मक विचार ठेवा. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत आरामदायी जाईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यांना जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही स्पष्ट बोलणारे असल्यानं तुमच्या मनातल्या गोष्टी कुटुंबातील सदस्यांना तुम्ही सांगू शकाल. नवीन मैत्री तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. तुमच्या चातुर्यानं तुम्ही मदत मिळवू शकाल. जरी विद्यार्थी आणि श्रमिक वर्गांसाठी हा दिवस फारसा चांगला नसला तरी तुम्ही तुमच्या ध्येयांच्या आणि महत्त्वाकांक्षांच्या पूर्ततेसाठी गतिशील राहायला हवं. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना मदत करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा मिश्र परिणामांचा राहील. यावेळी तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये सापडू शकता. तुम्ही अनावश्यक गुंतागुंतीमध्ये देखील अडकू शकता आणि चालू असलेल्या प्रकल्पांमध्ये तुम्हाला थोडेफार अडथळे येऊ शकतात. तुमच्या आरोग्याकडे मात्र तुम्ही आज दुर्लक्ष करू नका. आर्थिक समस्या सोडवण्यासाठी काही वेळ तुम्हाला लागू शकतो. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमची संवाद साधण्याची क्षमता आज सर्वकालीन उच्च स्तरावर राहील. त्यामुळे कोणत्याही नवीन शुभ कामासाठी हा काळ चांगला आहे. आज तुम्ही बहुतेक कामं यशस्वीपणे पार पाडाल. तुमच्याकडे नवीन गोष्टी सहजासहजी येतील. त्यामुळे तुमच्या जीवनशैलीमध्ये सुधारणा होऊ शकेल. तुम्ही अनावश्यक गुंतागुंतीमध्ये अडकण्यापासून स्वतःला दूर ठेवा. आज तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर तुम्हाला संध्याकाळी पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या खूप यशस्वी व्हाल आणि तुमचं नाव प्रसिद्ध सर्वत्र पसरेल. आजच्या दिवशी तुम्ही तुमच्यापेक्षा मोठ्या आणि सज्जन व्यक्तींचा आदर सत्कार करण्यात आघाडीवर राहाल. तुम्ही चांगलं आरोग्य अनुभवाल आणि तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल. तुम्ही तुमच्या वरिष्ठांचे आणि सहकाऱ्यांचे लक्ष समान रीतीनं वेधून घ्याल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.